नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे येथे प्रगतशील शेतकरी रुपेश बाळासाहेब बिडवे आज यांच्या दावणीवर आलेलो आहे। यांच्या शेतीला जोडधंदा असा गाय आणि म्हशी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे। आज दावणीला आल्यानंतर आपल्याला भरपूर अशा जाफराबादी अशा म्हशी दिसलेल्या आहे। एच एफ गाय आहे, जवळपास 40-50 गाया आणि म्हशी सगळ्या। तर आज दावणीचा सगळी माहिती आणि परिचय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय। नक्की गायांना काय काय खुराक दिला जातो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्ते। परिचय द्या पहिल्यांदा तुमचा आम्हाला। रुपेश बाळासाहेब बिडवे, गाव आपलं? चांदूस। किती गाय आता गाय आहे म्हशी आता आपल्याला? गाय म्हशी 40 आहेत। 40। किती लिटर साधारणतः दूध निघतात आपलं? 300 लिटर। 300 लिटर दूध कुठं होतं सप्लाय आपल्या इथनं? मग आपली स्वतःचा काउंटर आहे, काउंटर आहे? कौस्तुभी दूध डेअरी, कुठे आहे ते आपलं? चाकण बालाजीनगर। चाकण बालाजीनगरमध्ये। गाय किती आहे साधारणतः आपल्याकडे आता? गाया 22 गाय आहेत। किती लिटर दूध देतात काय सर? 20 प्लसच आहे सगळं। कालवडी किती त्याच्यात? कालवडी असतील तरी 5-7 कालवडी आहेत। सगळे एच एफ मध्येच आहे ना काय? हो हो हो। पुन्हा झाली ती खरेदी गायांची वगैरे काय? सुरुवातीला खरेदी झाली, बाकी घरच्याच तयार केली। घरच्याच तयार केलेले। वैरण वगैरे कशी आपली? सगळा घरचाच घरचा चारा आहे। हो. मग मुक्त गोठा कसं काय नियोजन केलंय मुक्त गोठ्याचं तुम्ही? तो गोठ्याचं नियोजन आपल्या पद्धतीनेच काय कोणाला पहिला कसा होता तुमचा गोठा आणि मग नंतर मुक्त आपली गोठा? दावणच होती पहिली दावण होती, हो, हो. नंतर मुक्त गोठा। नंतर मुक्त गोठा केल्यानंतर काय फायदे झाले तुमच्यात? मुक्त गोठा केल्याच्या नंतर दुधाला पण प्लस झाल्या हां। आणि गाय पण तंदुरुस्त राहतात जरा। म्हशी वगैरे किती आता सगळ्या? म्हशी 18 म्हशी आहेत। कोणत्या जातीच्या त्या? मुर्रा, जाफरा, मोरा, जाफरा। त्यांच्याकडे कोण खरेदी कशा काय? गुजरात, गुजरात तिकडूनच खरेदी। हरियाणा। साधारणतः किमती किती तिकडे बरं? गुजरात हरियाणा 1,00,000-1,50,000। 1,00,000-1,50,000। किती लिटरची म्हैस? 14-15-18 पर्यंत। 14-15-18। दूध सपोज कमी झालं तर मग त्याच्यात मग कशी काय बरं करता तुम्ही? वाढ कशी काय? म्हणजे सपोज आता अचानक तुमचं दूध एखादी म्हैस खाली म्हणजे कमी झाली, मग त्याच्यानंतर कसं नियोजन असं तुमचं? जर गाभण असेल तर मग ठेवतो, नाहीतर मग एक्शन करून घेतो। मग परत दुसरी बाब नवीन खरेदी। त्याच्यामध्ये काय काय देता तुम्ही? मग खुराकामध्ये काय काय? खुराकामध्ये मका बारडा, कांडी, सरकी इत्यादी। घरच्या गाया तयार करून जास्त परवडत असेल मग या क्षेत्रामध्ये? हा, म्हणजे शेतीला जोडधंदा हा सगळ्यात चांगला। भरपूर शेतकरी उतरतात त्याच्यामध्ये पण सक्सेस होत नाही। स्वतः लक्ष दिल्यानंतर 100% सक्सेस होणार। फुल फोकस लक्ष असेल तर 100% सक्सेस होणार। आता किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा? साधारणपणे 14-15 वर्ष झालं। 14-15 वर्ष। 14-15 वर्ष म्हणजे त्यावेळेस दुधाला काय रेट असेल तरी अंदाजे? त्यावेळेस 20-22 रुपयापासूनच। 20-22 रुपये म्हशीच्या दुधाला? नाही, म्हशीच्या दुधाला म्हशी मी स्वतःचा काउंटर चालू केल्यानंतर म्हशी गायांच्या दुधाला गायच होत्या। चल बघ
आणि सुरुवात किती गायांपासून केली ती? 4-5 गाय 4-5 आणि म्हशी? म्हशी पण 4-5 पासून सुरुवात केली. 300 लिटर दूध जातं ना हो. साधारणतः. मग त्यांना बाजारभाव कसा भेटतो आता कशाला? दुधाला? दुधाला आपलं 75-55. 75-55 कस्टमरला जातं. हो. काउंटर आपलं काउंटर असल्यामुळे 75. आणि गायांच्या यांना किती भेटतं? 55. 55चा. साधारणतः किती मग प्रॉफिट मध्ये कसं असतं तुम्ही? म्हणजे महिन्याचं एकदम असं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये प्रॉफिट कसं असतं तुम्ही? महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1-2 लाख रुपये राहतात शिल्लक. 2 लाख रुपये खर्च बिर्च बाकीचा खर्च वजा. खर्च जाऊन 2 लाख रुपये हो. शिल्लक राहतात. हा. कारण काय होतं खर्च मॅन पॉवर घरची. मॅन पॉवर घरची. मी माझा बंधू हम्म. त्याची मिसेस माझी मिसेस आई वडील. शिक्षण काय तुमचं? शिक्षण 10वी. 10वी. आणि अजून शेतीमध्ये काय काय करता? शेतीमध्ये चाराच. चाऱ्यामध्ये काय काय? नेपियर, रेड नेपियर, ऊस, मका. जास्त करून दुधाला कोणतं चारा वारे? मका. मका बसणं जास्तच दूध ना? फॅटला वगैरे कसं काय? चांगलं आहे तसं. हत्ती गवत नाही नाही ना? ते फक्त एक थोडस चारा कमी पडावं नाही म्हणून. नाही तर हत्ती गवताचा जनावरांसाठी नुकसानच आहे त्याची तशी. हत्ती गवतासाठी? हो 100%. हत्ती गवताने काय होतं नुकसान तरी? म्हणजे काय परिणाम? जनावरांना दूध पण कमीच आहे. हां. आणि म्हणजे मांस धरणे वगैरे ह्या गोष्टीला त्याचा बराचसा प्रॉब्लेम आहे. आणि मकावाडाचा रिझल्ट आम्हाला जर त्या गोष्टीसाठी भरपूर चांगला आला. दुधाची लेवल धरून पण राहतो. आणि गाब धरायला आहे ना मकावाड आम्ही चालू केल्यापासून एकही जनावर रिपीट झालं नाही आमच्याकडे. रिपीट? हो. इतर व्यवसायाच्या तुलनेत शेतीला जोडधंदा हा चांगला आहे. हो. फक्त लक्ष द्यायला पाहिजे. मका वरडायचं कसं कुठनं घेतलं जातं तुम्ही मका वरडा? काय खुराकामध्ये मका देता ना जास्त करून? मका वरडा. त्याचे फायदे काय झाले मका वरडा चालू केल्यापासून तुम्ही? मका वरडा चालू केल्यापासून रिपीट नाही झालं जनावर गाब धरण्यासाठी आमच्याकडे परत. आणि दुधाला वगैरे काय फरक पडला? दुधाला पण चांगली प्रगती आहे. दूध वाढलं का त्याने? हो. किती दिवसापासून चालू केला तुम्ही तो आणल्यापासून? साधारणपणे 1 वर्ष झालं. 1 वर्ष वरडा चालू केलेला आम्ही. कुठनं खरेदी होतो तो? बालाजी. त्या खाद्याची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी टॉप क्वालिटी आहे. मका वरडा आम्ही साधारणपणे 55-60 बॅगा वापरतो रोजच्या. एक टायमाला 1 बॅग वापरतो. दुधाला बरडा चालू केल्यापासून दुधाला गायांमध्ये कसं काय फायदे झाले? किती दूध वाढायला लागलं गायीपासून? गायचे पहिला भुसा होता. भुसा कांडीने काय फरक? भुसा म्हणजे त्यांच्याकडून अगोदर आम्ही ना शॅम्पलसाठी 4-5 बॅगा मागवल्या. मका वाडा चालू केल्याच्या नंतर भुशापेक्षा गाया 2-3 लिटरने प्लस झाल्या. 2-3 लिटर प्लस. तेव्हापासून आम्ही भुसा बंद केला. मका वाडा चालू केला. भुशापेक्षा मका वाडा कधी पण टॉप लेवललाच आहे. दिवसातनं किती टाइम देता तुम्ही तो वारडा? खुराक 2च वेळा असतो. सकाळ संध्याकाळ. एका गाईला किती देतात तसं अंदाजे? साधारणपणे एक टायमाला दूध जसं ज्या गाईला दुधाच्या हिशोबानेच खुराक दिला जातो ना. ज्या गाईला जास्त दूध हवे, जी गाई म्हणजे गाप धरलेली आहे, दुधाला कमी झालेली आहे, तिला खुराक कमी करावा लागतो ना. सोडायचा पिरियड असतो. डायरेक्ट कंपनीकडून येतो का माल? हो, कंपनी होलसेल कंपनीकडूनच डायरेक्ट जागा? तुम्हीच ऑर्डर करता? हा, ऑर्डर स्वतः. महिन्याच्या किती बॅगा लागत असेल तुम्हाला? 60 बॅगा लागतात. महिन्याच्या 60 बॅगा? 55-60 बॅगा लागतात. आता डेली रुटीन कसं असतं तुमचं? कामाचं नियोजन कसं असतं? सकाळी उठल्यापासून? सकाळी 5:30ला काम चालू होतं आमचं. 11ला काम एंड. 11ला. त्यानंतर संध्याकाळी परत 4:30ला चालू होतं. नंतर 9:30 वाजेपर्यंत पूर्ण काम उरकतं. किती टाइम चारा द्यायला लागतो? चारा 2 टाइम. चारा 2 टाइम? हो. आणि 2 टाइम? 2 टाइम चारा, 2 टाइम खुराक, 2 टाइम दूध. दुधाला मशनी वापरता का? आपलं काउंटर सेल असल्यामुळे आम्ही स्वतः हातानेच. हातानेच. हो.
हे सगळे एच एफ आहे ना? हो हो याच्यामध्ये कालवडी किती आता? अशा कालवडीच आता म्हणजे जो जुना बॅच होता ना आपला हां. त्या जवळजवळ कमीच केलेले आहेत. दुधाला कशा आता ह्या? 20+ आहे सगळे. किती वेताच्या आता ह्या सगळ्या? 2 3 4 2-3 हा अशा आता? 4 जे ओरिजिनल आहेत हां. असेच ठेवलेत. आपण कुणाला बुड्डी नाही केली हं. किंवा असं काय प्रकार नाही. जे हाय ओरिजिनल असंच. ही पण एच एफ मध्ये का चॉकलेटी कलरची? गिर मध्ये आहे. गिअरमध्ये क्रॉस आहे का? हो दुधाला कशी किती लिटर? 27 लिटर दूध येते. 2 टाइम. ह्या कोणत्या म्हशी आहे आता सगळ्या? मुर्रा जाफरा. मोरा जाफरा का? सगळ्या गुजरात तिकडूनच का? हो तुम्ही जाता का व्यापाऱ्यांकडून घेता डायरेक्ट? स्वतः जातो. स्वतःच घेता का? हो दुधाला कशा लिटर आता या? दुधाला 14-15+ राहतात. घरी तयार नाही करत का दुसऱ्या अशा? आहेत ना आता काय हा. ठेवलेले आपली स्वतःची डेअरी असल्यामुळे परवडते नाही हो का? कुट्टीमध्ये मकाची कुट्टी आहे ना जास्त? हो हो मकाची कुट्टी आणि त्याच्यामध्ये कोणती अजून मिक्स कोणती असते? कडबा. कडबा आणि मका. गिरणी हत्ती गावात पण असतं जास्त प्रमाणात. सरकी पेंड वगैरे कसं आहे? सारखी आहे. हं. मका वाडा जास्त. मका भरडा जास्त असतो. 50% मका वाडा 50% मशीनच्या पण दुधामध्ये जास्त वाढ देतात. हो हो ती बॅग दाखव बरं मका भरडा.